नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 2.5 सुरू करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.5 स्टार्ट करणार आहोत. सराव संच 2.5 मध्ये आपण 3 गोष्टी शिकलो होतो. आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना. एक दिवसाचा मी गॅप देतोय आता थोडासा शिकवताना, त्याच्यामुळे समजून घ्या. ह्या 3 गोष्टी शिकलो होतो बघा आपण. सगळ्यात पहिलं की विवेचकाची किंमत जर डेल्टा बरोबर जर 0 असेल किंवा डेल्टा बरोबर जर का एखादा पॉझिटिव्ह अंक असेल आणि डेल्टा बरोबर जर का एखादा निगेटिव्ह अंक असेल तर मग नेचर ऑफ रूट्स काय असतं. नेचर ऑफ रूट्स म्हणजे काय? मुळांचे स्वरूप. पाठ झाले का तुमच्या ते? मुळांचे स्वरूप काय असते माहिती का तुम्हाला सगळ्यांना? नेचर ऑफ रूट्स काय असतं? जर डेल्टा जर 0 असेल तर मुळांचं स्वरूप असतं वास्तव व समान. रियल अँड इक्वल असं असतं. लक्षात आहे तुमच्या? आणि जर डेल्टा पॉझिटिव्ह अंक असेल, शून्यापेक्षा मोठा असेल, प्लस असेल, तर त्याला मग म्हणतात वास्तव व असमान. असमान थोडासा फरक आहे बघा. रियल अँड अनइक्वल. आणि तिसरं, जर डेल्टा डायरेक्ट निगेटिव्ह असेल, काय असेल? निगेटिव्ह म्हणजे मायनस आली डेल्टाची किंमत, तर तुम्हाला म्हणावं लागेल वास्तव नाही. या 3 प्रकारची गोष्ट आपण शिकलेलो आहे. हा पहिला कन्सेप्ट होता. त्यांनी काय केलेलं आहे, इथं आपल्याला फिल इन द ब्लँक्स साठी प्रश्न दिलेले आहे. त्या फिल इन द ब्लँक्स साठी आपल्याला जे प्रश्न दिलेले 3, ते तिन्ही कन्सेप्टचे. तर जो पहिला कन्सेप्ट होता, पहिला जो प्रश्न आहे ना, हे बघा, डेल्टा म्हणजे काय असतं? डेल्टा म्हणजेच बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत, त्यालाच तर डेल्टा म्हणतात. तर बीचा वर्ग वजा 4ac च्या 3 प्रकारची किमती असतात. कधी 0 असते, कधी प्लस अंक असतो आणि कधी मायनस असतो. 0 असलं तर तुम्ही मुळांचं रूप कसं म्हणणार? नेचर ऑफ रूट्स कसं म्हणणार तुम्ही? वास्तव व समान, रियल अँड इक्वल. जर डेल्टा पॉझिटिव्ह असेल तर वास्तव व असमान. जर डेल्टा निगेटिव्ह असेल तर वास्तव नाही. या 3 गोष्टी जर तुमच्या लक्षात राहिल्या तर तुम्हाला पहिला प्रश्न येणार. कारण आता पहिला प्रश्न तुम्ही बघून घ्या की त्यांनी सांगितलेलं आहे की हे वर्ग समीकरण आहे तुमचं ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0, म्हणजे हा जनरल फॉर्म आहे. आणि या गणितात जर b चा वर्ग वजा 4ac ची किंमत 5 असेल, b चा वर्ग वजा 4ac म्हणजे डेल्टा जर 5 असेल म्हणजे पॉझिटिव्ह अंक असेल तर मग रूट्स कसे? आणि डेल्टा जर निगेटिव्ह असेल तर मग रूट्स कसे? तुम्ही परत एकदा बघून घ्या तिकडं. पॉझिटिव्ह अंकासाठी रूट्स जे असतात ते वास्तव व असमान असतात, रियल अँड अनइक्वल. आणि जर डेल्टा निगेटिव्ह असेल तर वास्तव नसतात. म्हणून तुम्हाला आता ह्या पॉझिटिव्ह साठी काय लिहावं लागणार? वास्तव व असमान, रियल अँड इक्वल, असं तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायचं आहे बाळांनो. फक्त रियल अँड अनइक्वल जमेल तुम्हाला. डेल्टा प्लस आहे म्हणून ना, आणि डेल्टा मायनस असेल तर डायरेक्ट वास्तव नाही म्हणजे नॉट रियल. एकदम इझी. याच्यात 0 वाला दिलंच नाही त्याने. 0 वाला दिलं असतं तर आपल्याला लिहावं लागलं असतं वास्तव व समान. नेचर ऑफ रूट्स, बरोबर ना? हा एक कन्सेप्ट होता आपला. हा दुसरा, आपल्याला ते वर्ग समीकरण बनवायला लावत आहे. जेव्हा की मुळांची बेरीज किती म्हणतात? -5. आणि मुळांचा गुणाकार किती म्हणतात? 5. तर तुम्ही वर्ग समीकरण तयार करा. तर वर्ग समीकरण तयार करण्यासाठी तुम्हाला वर्ग समीकरणाचा फॉर्म्युला पाठ पाहिजे, जो की मी काल लिहून दिलेला आहे. फॉर्म्युला काय आहे वर्ग समीकरणाचा? की x वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा बरोबर 0. हा फॉर्म्युला आहे वर्ग समीकरण तयार करण्यासाठी. दिस इज द फॉर्म्युला फॉर क्वाड्रेटिक इक्वेशन. जर तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन बनवायचं असेल, वर्ग समीकरण बनवायचं असेल तर हा फॉर्म्युला आहे. याच्यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ बघा. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर काही फायदा नाही. हा बाळांनो, या तिन्ही कन्सेप्ट साठी तुम्हाला मागचा व्हिडिओ बघायचा आहे. आता हे एक्स वर्ग जशाच तसं, हे मायनस जशाच तसं. या अल्फा प्लस बीटालाच तर मुळांची बेरीज म्हणतात. आणि ती मुळांची बेरीज त्यांनी किती दिलेली आपल्याला? दुसरं गणित पूर्ण करतोय आपण, -5. मुळांची बेरीज किती दिलेली आपल्याला त्यांनी? -5. तर मग ती तुम्हाला इथं -5 करावी लागेल, राईट ना? आणि एक्स आणि मुळांचा गुणाकार किती दिलेला आहे? फक्त मुळांचा गुणाकार किती दिलेला आहे? 5. तो इथं बघा. मग तुमचं समीकरण बनतं बघा. हे 2 मायनसचं काय बनतं? प्लस. आणि हे +5 जशाच्या तसे हे समीकरण बनलं बघा तुमचं. लक्षात येतंय तुम्हाला? ही मुळांची बेरीज -5 आहे आणि हे 2 मायनसचं काय बनलं? प्लस. आणि ह्या मुळांचा गुणाकार +5 आहे, असं समीकरण बनलं. हे समीकरण तुम्हाला इथं लिहून दाखवायचं त्यांना. म्हणून तुम्ही समीकरण डायरेक्ट काय करणार? x वर्ग प्लस 5x प्लस 5 बरोबर 0. मीन्स x² प्लस 5x प्लस 5 0. त्यासाठी मी तिकडे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. ते बघून घ्या. दुसऱ्या गणिताचं एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला फेरेजिस्टन मध्ये लिहायचं नाही, पण समजून घ्या. हे अल्फा प्लस बीटा म्हणजेच मुळांची बेरीज आहे. दिस इज कॉल्ड ॲज द सम ऑफ रूट्स. आणि ही -5 आहे.
आणि अल्फा बीटा म्हणजेच मुळांचा गुणाकार आहे. तुम्हाला हे गणित जरा नीट बघावं लागेल. मुळांना सोपी खूप आहे, पण बघा आता तिसरं गणित. तिसऱ्या गणितासाठी आपण तिसरा कन्सेप्ट शिकलो. आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना काय होता तो, की अल्फा प्लस बीटा जर काढायचं असेल तुम्हाला तर मायनस बी अपॉन ए सूत्र वापरावं लागतं आणि अल्फा बीटा काढायचं असेल तर सी अपॉन ए सूत्र वापरावं लागतं. आता तुमच्यासाठी त्यासाठी अगोदर तुमच्याकडे एबीसीच्या किमती असाव्या लागेल. तुम्ही बघून घ्या या गणितात एबीसीच्या किमती किती आहे. हे गणित बघा 2x वर्ग वजा 4x अधिक 3 बरोबर 0 हे गणित आहे ना. याच्यात ए म्हणजे 2, बी म्हणजे -4 आणि सी म्हणजे 3 अशा किमती मिळाल्या आपल्याला. ए बरोबर 2, बी बरोबर -4 आणि सी बरोबर 3 या किमती आपण इथं करू. बरोबर. आता मायनस जशाच तसा ब्रॅकेट बी ची किंमत किती आली -4, ए ची किंमत किती आली 2. या 2 ने 4 ला भागलं उत्तर 2 येतं आणि दोन्ही चिन्ह असेल तर चिन्ह इथे राहतं का नाही. याचा अर्थ अल्फा प्लस बीटा बरोबर किती येणार 2. 2 दुने 4 चिन्हांचं तुम्ही शिकलाय. मागच्या वेळेस मी तुम्हाला हे सगळं शिकवलंय. मागच्या व्हिडिओ तुम्ही बघा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमून जाईल. सी ची किंमत किती आता 3 आणि ए ची किंमत किती आहे 2. सो अल्फा बीटा इज इक्वल टू 3/2. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायचंय. मी इकडे तुम्हाला पहिल्या गणिताचं, दुसऱ्या गणिताचं आणि तिसऱ्या गणिताचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हे एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायचं नाहीये, पण हे तुम्ही तिन्ही कन्सेप्ट समजल्याशिवाय तुम्हाला या फिल इन द ब्लँक्स येणार नाही. म्हणून इथे अल्फा प्लस बीटाची किंमत किती लिहिणार तुम्ही आता 2 आणि अल्फा बीटाची किंमत किती लिहिणार तुम्ही आता इथं 3/2. असं काल मी तुम्हाला या तिन्ही रिकाम्या जागा कळाल्या का. तिथे ते तुम्हाला मुळांचं स्वरूप सांगायचं होतं, तिथं वर्ग समीकरण बनवायचं होतं आणि इथे तुम्हाला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटाची किंमत काढायची. लक्षात ठेवा, हा पहिला प्रश्न आहे. लक्षात ठेवा. चला आता आपण दुसरा प्रश्न बघूया. याच्यात भरपूर प्रश्न आहे. हा प्रॅक्टिस सेट खूप इम्पॉर्टंट आहे. या प्रॅक्टिस सेट मध्ये 3 गोष्टी शिकलो होतो आपण. सगळ्यात पहिली विवेचकाची किंमत आणि त्याच्यावरून मुळांचं सूत्र. राईट, ती मेन आहे जास्त. त्यासाठी तुम्हाला डेल्टाचा फॉर्म्युला पाठ करावा लागला. डेल्टा बरोबर बीचा वर्ग वजा 4ac आणि मग तुम्ही किंमत काढता. डेल्टाची किंमत म्हणजेच बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत आणि त्यालाच विवेचकाची किंमत म्हणतात. त्यालाच इंग्लिशमध्ये व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट म्हणतात. आपण काय केलं, एक कंबाईन प्रश्न बघितला होता. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट पण काढलं आणि नेचर ऑफ रूट्स पण सांगितलं. म्हणजे विवेचकाची किंमत पण काढली, मुळांचं स्वरूप पण सांगितलं होतं. आता इथे आपल्याला 2 प्रश्न वेगळे वेगळे करायचे. या प्रश्नात फक्त आपल्याला विवेचकाची किंमत काढायची. फक्त विवेचकाची किंमत काढा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ओनली. तर ते खूप इझी आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. सांगा ए बरोबर किती 1. इथल्या अंकाला ए म्हणतात. एक्सच्या वर्गाच्या बाजूचं कोएफिशियंट म्हणजे 1. मग बी बरोबर किती 7 आणि सी बरोबर किती 1 चिन्ह सहित घ्या आणि मग फॉर्म्युला डेल्टा बरोबर बीचा वर्ग वजा 4ac. फॉर्म्युला लर्न आहे सगळ्यांना. फॉर्म्युला पाठ करावा लागेल. आता बीचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग 7चा. 4 ब्रॅकेट म्हणजे हे बी हे ए किती 1, सी किती 1. 7चा वर्ग किती 49 आणि इथून पुढे चिन्ह मोजा बोललो होतो मी तुम्हाला. किती मायनसचे चिन्ह दिसत आहे 1च. मग 4 1 4. 49 मधून 4 गेले खाली 45. हा झाला डेल्टा. यालाच म्हणतात विवेचकाची किंमत. विवेचकाची किंमत किती आली सांगा. विवेचकाची किंमत मला आता किती आली 45. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट जमेल की नाही. एकदम इझी बघा, एकदम इझी. विवेचकाची किंमत म्हणजे बीचा वर्ग वजा 4ac. मागच्या सराव तासापासून चालू आहे तुमचं बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत काढण्याचं काम. बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत त्यालाच आता आपण नाव दिलेले डेल्टा आणि या डेल्टालाच म्हणतात विवेचकाची किंमत. दिस इज कॉल्ड ॲज अ व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. ओके, एकदम इझी बघा. आणखी 2 गणित मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सांगा आता या गणितात बघा. a इज इक्वल टू व्हॉट 2, b इज इक्वल टू व्हॉट -5, c इज इक्वल टू व्हॉट 10. कारण या किमतीला ए म्हणतात बाळांनो, ह्या कोएफिशियंटला, आणि ह्या कोएफिशियंटला बी आणि ह्या कोएफिशियंटला सी. हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. म्हणून डेल्टा बरोबर बीचा वर्ग वजा 4ac. मग बीचा वर्ग म्हणजे कोणता आता -5चा वर्ग. -4 ब्रॅकेट पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए 2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सी 10. 5चा वर्ग किती येतो 25. जरी इथं वर्गाला म्हणजे इथं मायनसचं चिन्ह असेल तरी इथं चिन्ह येत नाही, कारण वर्ग तुम्हाला मी शिकवलाय. 5चा वर्ग पण 25च येतो आणि -5चा वर्ग पण 25च येतो. हे तुम्ही पाठ करा, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि इथून पुढे चिन्ह काउंट करायला लावले होते मी तुम्हाला या वर्गाच्या पुढचे. एकच मायनस दिसले तर मायनस द्या, 2 मायनस दिसले तर प्लस द्या. इझी एकदम. 2 दिसले का मायनस नाही. मग 1 4 × 8 8 आहे 80. आता 25 वरून 80 पुढे वजा होता. 80 वरून 25 वजा केले तर उत्तर उरलं 55 आणि मोठ्या संख्येचं काय चिन्ह. एकदम इझी बघा, समजून घ्या तुम्ही एकदम छान पैकी. म्हणून डेल्टा बरोबर -5. म्हणून तुम्हाला परत करावं लागेल विवेचकाची किंमत बरोबर विवेचकाची किंमत बरोबर -55. विवेचकाची किंमत बरोबर -55.
एकदम इझी समजून घ्या तुम्ही व्यवस्थित एकदा. काय नाही कळत तुम्ही बघा, इथं वर्गाला चिन्ह येत नसतं कधीच आणि इथून चिन्ह मोजत जा. 2 मायनस असले तर प्लस देत जा, 1 मायनस असलं की मायनस देत जा. आणि हे क्रियाचं तुम्हाला माहिती आहे, छोट्या अंकातून मोठा अंक वजा केला की उत्तराला मायनसचं चिन्ह द्यावं लागतं. आणखी एक गणित दाखवतो मी तुम्हाला. बघा तुम्ही आता हे थोडं डिस्को गणित आहे. ए बरोबर वर्गमुळात 3, बी बरोबर 4 आणि सी बरोबर 2 वर्गमुळात 2. सुरू करा. डेल्टा बरोबर बी चा वर्ग वजा 4ac. बी म्हणजे कोण? 4 वजा 4 कंसात वर्गमुळात 3 कंसात 2 वर्गमुळात 2. लक्षात येते का? आपण किती कशा प्रकारे नीट बघून घ्या. इथं वर्गमुळात 2 आहे बाळांनो, इथं वर्गमुळात 2 आहे बघा. इथं वर्गमुळात 3 नाहीये, वर्गमुळात 2 आहे. वर्गमुळात 2 म्हणून इथं आपल्याला वर्गमुळात 2 भरावा लागेल. आणि आता आपण पाहूया उत्तर. तर 4चा वर्ग किती येतो सांगा? 16. 4चा वर्ग किती येतो? 16. इथून पुढे एकच मायनस म्हणून मायनस. आणि आता गुणाकार ह्या 4चा 2चा होईल, कारण हे बाहेरचे अंक आहे. 4 दुने 8 आणि यांच्या दोघांचा वेगळा गुणाकार 2 दुने 4 असं. हे समजतंय का? गुणाकार कसा झाला? 4चा वर्ग 16 आला. हे गणित तुम्ही बघा मी दुरुस्त केलंय. ए बरोबर वर्गमुळात 2 आहे. आता इथं 4 दुने 8 आणि 2 दुने 4 लक्षात ठेवा. म्हणजे 16 जशाच तसे हे 8 आणि ह्या 4चं उत्तर परत 2 येतं, कारण वर्गमुळात 4ची किंमत 2 असते. मग 16 मायनस 16 म्हणजे उत्तर किती? 0. डेल्टा इज इक्वल टू 0. म्हणून विवेचकाची किंमत किती लिहिणार तुम्ही? 0. एकदम इझी बघा. 3 गणित तुम्हाला मी करून दाखवले. हा गुणाकार समजला का तुम्हाला? 4 दुने 8 करा तुम्ही. या दोन्ही अंकांचा गुणाकार होईल 4 दुने 8. पण ह्या वर्गमुळात 2चा वर्गमुळात 2चा गुणाकार वर्गमुळात 4 होत असतो आणि वर्गमुळात 4 म्हणजे 2 असतं आणि म्हणून 8 दुने 16. आता हे 3 गणित तुम्ही करून बघा. विवेचकाची किंमत काढायची, फक्त डेल्टाची किंमत काढायची, विवेचकाची किंमत काढायची. ती 3y² - 5y - 1 = 0. 5वं गणित 2x चा वर्ग प्लस 7x प्लस 3 बरोबर 0 आणि 6वं गणित x चा वर्ग वजा 6x प्लस 9 बरोबर 0. लक्षात राहील तुम्हाला? हे काढा आणि मला दाखवा. आता हा तिसरा प्रश्न, अगदी मागचा दुसरा प्रश्न हा प्रश्न सेमच आहे आणि हे 2 प्रश्नच या धड्याचे या सराव संचाचे जास्त महत्वाचे प्रश्न आहे. बरोबर. आता आपण दुसऱ्या विवेचकाची किंमत काढली, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट काढली. आता ते काय म्हणतात आपल्याला? विवेचकाच्या किमतीवरून वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. मुळांचे स्वरूप 3 प्रकारचे असते. तुम्हाला सांगितलंय मी. डेल्टा जर 0 आला, विवेचकाची किंमत जर 0 आली, तर मुळं असतात वास्तव व समान, रियल अँड इक्वल. जर डेल्टाची किंमत प्लस आली, पॉझिटिव्ह आली, तर मग वास्तव व असमान, रियल अँड अनइक्वल. आणि जर बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत म्हणजे डेल्टाची किंमत म्हणजेच विवेचकाची किंमत जर मायनस आली, तर मग मात्र मुळं वास्तव नाही, नॉट रियल. तो प्रश्न आहे, इम्पॉर्टंट आहे. 3 गणित त्यांचे आहे आणि 2-3 गणित मी तुम्हाला सोडवायचे. एकदम इझी. मागचं गणित आणि गणित सेमच. ए बरोबर किती? 1. बी बरोबर किती? -4. सी बरोबर किती? 4. एबीसी ची किमती तर कळतात ना. या सहगुणकाला एक्सच्या वर्गाच्या सहगुणकाला ए म्हणतात, एक्सच्या सहगुणकाला बी म्हणतात, सुट्ट्या अंकाला सी म्हणतात, कॉन्स्टंट अंकाला, स्थिरांक. ओके. आणि मग डेल्टा बरोबर बीचा वर्ग वजा 4ac. मग बीचा वर्ग म्हणजे ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट ब्रॅकेट. सांगा पहिल्या ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे -4चा, ए म्हणजे 1, सी म्हणजे 4. 4चा वर्ग किती? 16 आणि इकडचा गुणाकार पण 16. 16 तून 16 गेले, खाली उरले सांगा मला? 0. डेल्टाची किंमत जर 0 आली, विवेचकाची किंमत जर 0 आली, तर तुम्हाला म्हणावं लागेल या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहे. वास्तव व समान आहे म्हणजे रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. लक्षात ठेवा तुम्ही हे वाक्य लक्षात ठेवा. हे वाक्य कधी येणार? जर ही डेल्टाची किंमत 0 येत असेल, यालाच विवेचकाची किंमत म्हणतात, यालाच बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत म्हणतात. लक्षात ठेवा, एकदम इझी बघा. आणि मग हे वास्तव व समान, रियल अँड इक्वल जर 0 आलं तर. आता या गणितात काय येतं बघू आपण. सांगा मला. ए बरोबर किती आहे? 2. बी इज इक्वल टू किती आहे? -7. सी इज इक्वल टू किती आहे? 2. नाउ अगेन डेल्टा इज इक्वल टू बीचा वर्ग -4ac. नाउ पुट द व्हॅल्यूज. ब्रॅकेट स्क्वेअर -4 ब्रॅकेट ब्रॅकेट.
बी म्हणजे कोण -7, ए म्हणजे कोण 2, सी म्हणजे कोण 2. 7 चा वर्ग किती येतो 49. किती मायनस आहे इथून पुढे एकच. 4 गुणे 8, 8 गुणे 16. वजाबाकी केली उत्तर किती येतं बघा 33. बरोबर ना. 9तून 6 गेले 3, 4 गुणे गेले 3. आता हा काय 0 आला का? नाही, हा 0च्या पुढचा आला, याला पॉझिटिव्ह म्हणतात. आणि मग याचं विधान तुम्हाला पाठ करावं लागेल. काय की या वर्ग समीकरणाची मुळे बघा शब्द बघा, वास्तव व असमान आहे. असमान शब्द बघा, असमान म्हणजे रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल. दोघांमध्ये तोच फरक आहे. मग जर 0 आला तर रियल अँड इक्वल, वास्तव व समान, रियल अँड इक्वल. जर 0 आला तर, आणि प्लस आला तर वास्तव व असमान. शब्द बघा, असमान, अनइक्वल. लक्षात ठेवा तुम्ही. हा पॉझिटिव्ह आहे. आता याचं बघा बरं, ए बरोबर किती सांगा 1, बी बरोबर 2, सी बरोबर 9. म्हणून डेल्टा बरोबर किती येणार तुमचा आता b² - 4ac काढला तुम्ही तर 2 चा वर्ग -4 × 1 × 9. मग 2² किती 4. एकच मायनस म्हणून काय मायनस. 4 × 4 = 4 × 9 = 36. 36 मधून 4 गेले 32. पण मोठ्या संख्येचं काही एक चिन्ह म्हणजे -32 आली किंमत. आता मायनस जर किंमत आली तर मग काय म्हणायचं, या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाही. Roots of this quadratic equation are not real. एकदम इझी बघा. 3 प्रकारची गणितं त्यांनी स्वतःहून दाखवून दिली. तुम्ही तिन्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर किंमत शून्य आली तर मुळं कशी वास्तव व समान, रियल अँड इक्वल. वास्तव व समान. आणि जर का डेल्टा पॉझिटिव्ह आला तर वास्तव व असमान. वाक्य बघा, रियल अँड अनइक्वल. आणि जर डेल्टा डायरेक्ट निगेटिव्ह आला, मायनस आला तर नॉट रियल, वास्तव नाही. 3 शब्द प्रयोग लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट प्रश्न आहे या सराव संचाचा खूपच. ओके. आणि हे 3 गणित मी तुम्हाला करून दाखवले. हे 3 गणित तुम्ही मला करून दाखवा. चौथं p² - 3p - 5 = 0. सराव संचात 3च दिलेले त्यांनी. हे मी एक्स्ट्राचे देतोय. हा होमवर्क आहे तुमच्यासाठी एक प्रकारे. लक्षात घ्या तुम्ही. ओके. हे 4th, 5th आणि 6th गणित नीट वाचतोय मी त्याला. p² - 3p - 5 = 0. x² + 7x + 10 = 0. m² - 10m + 25 = 0. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. हे बघा, मी जे 3 कन्सेप्ट शिकवलेले होते का तेच 3 कन्सेप्ट आहे. आतापर्यंत सगळे दोन्ही प्रश्न विवेचकाच्या किमतीचे होते. प्रश्न 2रा पर्यंत 3रा पर्यंत. आता हा एक मेन प्रश्न आहे. इथे तुम्हाला वर्ग समीकरण तयार करायचंय. ही वर्ग समीकरणाची मुळे दिलेली त्यांनी. ते बोलताय बघा प्रश्नात कसं, ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत. ज्या वर्ग समीकरणाची मुळे, ही मुळे आहे वर्ग समीकरणाची, तर यावरून तुम्ही वर्ग समीकरण तयार करा. म्हणजे फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिव्हन बिलो. हे रूट्स आहे. म्हणजे जे आतापर्यंत आपण प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये जे उत्तर काढलं का, ते उत्तर आता तुम्हाला माहिती वर्ग समीकरण तयार करायचं. जास्त डोकं लावायची गरजच नाही, कारण तुम्हाला माहिती सगळ्यांना वर्ग समीकरण तयार करण्यासाठी काय असतं. याला अल्फा म्हणतात, अल्फा बरोबर 0. याला बीटा म्हणतात, बीटा बरोबर 4. आणि मग वर्ग समीकरणाचं सूत्र तुम्हाला पाठच पाहिजे. x² - अल्फा + बीटा x + अल्फा बीटा बरोबर 0. हे वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे. हे सूत्र तुम्हाला पाठ करावं लागेल. ही जी 2 मुळं असतात का, त्यातल्या एका मुळाला अल्फा म्हणतात. तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघा, याची खूप प्रॅक्टिस केली आपण. याला अल्फा म्हणतात, त्याला बीटा म्हणतात. आणि हे वर्ग समीकरणाचं सूत्र म्हणजे x² जशाच तसा मायनस जशाच तसा मोठा ब्रॅकेट प्लस छोटे ब्रॅकेट. इथं 2 ब्रॅकेट, 2 किमती सुट्ट्या द्यायच्या आणि इथं दोन्ही किमती एकत्र द्यायच्या. सांगा अल्फा किती आहे 0, बीटा किती आहे +4. चिन्ह सहित घ्यायचा. सर हा मायनस असतं तर इथं मायनस घेतलं असतं, आणि हा मायनस असतं तर इथं मायनस घेतलं असतं. सर हा मायनस नाहीये प्लस आहे तर प्लस घ्यायचं. इथं चिन्ह द्यायची गरज नाही प्लसचं, पण इथं द्यावं लागेल. लक्षात ठेवा. आणि इकडे अल्फा बीटा सेपरेट घ्यायचा, अल्फा आणि बीटा. एकदम इझी. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना x² - याचं उत्तर ब्रॅकेटमध्येच काढायचं. या स्टेपला 0 आणि 4 ची बेरीज किती येते 4. आणि याचं गुणाकार 4 0 0.
इथे गुणाकाराचा रूल काय आहे? जर गुणाकार करणार तुम्ही, पाडा म्हणणार तुम्ही, पण चिन्हांचा रूल काय आहे? एकालाच मायनस असेल तर मायनस द्या, दोघांना मायनस असेल तर देऊ नका. लक्षात येते का? म्हणजे दोन मायनसचा गुणाकार प्लस येतो, पण एकच मायनस असतं तिथं मायनस चिन्ह द्यावं लागतं आणि एक स्टेप वाढवायची. आता इथे एकच मायनस असेल तर हे -4x राहील, पण इथं जर आणखी एक मायनस असतं तर दोन्ही मायनसचं काय म्हणणं असतं? प्लस. याची भरपूर प्रॅक्टिस केली बाळांना आपण. हे असं वर्ग समीकरण तुम्हाला तयार करायचंय, एकदम इझी. बघा जरा नीट बघितलं तर इथं क्रियांचं खूप नॉलेज पाहिजे तुम्हाला. बेरीज कशी करतात, गुणाकार कसा करतात, गुणाकार करण्यासाठी पाडे पाठ पाहिजे, बेरीज करण्यासाठी तुम्हाला चिन्हांचं नॉलेज पाहिजे. हे सगळं इम्पॉर्टंट आहे. हे गणित छोटं आहे, पण इथं अतिशय बुद्धिमान विद्यार्थ्यांचं काम आहे. आणि जर तुम्ही सगळे जर का व्यवस्थित जर का गणित सोडवले तर तुम्हाला हे जमेल. ओके, हे दुसरं एक गणित बघा. मी याची प्रॅक्टिस सगळी चिन्हांची करून घेतली अगोदर. आता इथं बघा, अल्फा बरोबर किती आहे? 3. बीटा बरोबर किती आहे? -10. आता तुम्ही सूत्र सांगा. तर एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा बरोबर 0. वर्ग समीकरण तयार करण्याचे हे सूत्र आहे, तुम्ही लक्षात ठेवा. ही वर्ग समीकरणाची मुळं आहे. दीज आर दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग ही जर वर्ग समीकरणाची मुळं असेल तर हे वर्ग समीकरण कसं तयार करायचंय जरा नीट समजून घ्या. एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा बरोबर 0 हे सूत्र आहे तुमचं. नाव किमती भरा. एक्सचा वर्ग मायनस मोठा ब्रॅकेट एक्स प्लस छोटे छोटे ब्रॅकेट. अल्फा किती आहे? 3. बीटा किती आहे? -10. चिन्ह सहित घ्यायचा. मायनस असेल तर मायनस, नसेल तर प्लस. इथे 3, इथे -10. याला गुणाकार म्हणतात बाळांनो. या गुणाकाराचा अर्थ काय? 3 आहे किती? 30. आणि इथे एक जरी मायनस असलं तर याला मायनस द्यायचं, पण 2 मायनस असले तर प्लस द्यायचं. हे गुणाकाराचं समजून घ्या टेक्निक. गुणाकाराचं एकदम सिंपल टेक्निक आहे. पाडा म्हणा, 3 आहे 30, आणि एकच मायनस असलं तर मायनस द्या, आणि 2 मायनस असले तर प्लस द्या. याचं काम झालं. आता इकडे एक्स वर्ग मायनस आणि उत्तर ब्रॅकेट मध्येच घ्यायचं इकडे पहिल्या स्टेपला, आणि याची बेरीज वजाबाकी जी मिळेल ती करावी लागेल तुम्हाला. इथे मध्ये वजा आहे तर वजाबाकी करावी लागेल. 3 10 गेली 7, मोठ्या संख्येचं काय? चिन्ह. आणि असे डबल मायनस आले की ते काय म्हणतात? प्लस. लक्षात द्या, एकदम इझी. बघा तुम्ही समजून घ्या जरा हे कसं आहे. लक्षात घ्या, चांगलं प्रॅक्टिस करायची. बघा आपल्याकडे आणखी इथं गणित आहेच थोडेफार, ते बघू. अल्फा बरोबर 1/2, बीटा बरोबर -1/2. आता बघा परत एकदा वर्ग समीकरण कसं तयार होणार? एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा बरोबर 0. परत तेच किमती भरण्यासाठी ठीक तेच मोठा ब्रॅकेट एक्स आणि दोन्ही किमती सुट्ट्या ब्रॅकेट. हे काय लिहिले मी कळतंय का तुम्हाला? अल्फा प्लस बीटा लिहिताना ब्रॅकेटमध्ये लिहायचं एकाच, आणि अल्फा बीटा लिहिताना सुट्ट्या ब्रॅकेटमध्ये, कारण याला गुणाकार म्हणतात. त्याला काय म्हणतात? गुणाकार. आणि याला बेरीज. अल्फा किती आहे? 1/2. बीटा किती आहे? -1/2. परत अल्फा किती आहे? 1/2. बीटा किती आहे? -1/2. पण याला गुणाकार म्हणतात. आणि गुणाकाराचा नियम सिंपल असतो. वरचा पाडावर, खालचा पाडा खाली. 1 1 आणि 2 किती? 4. पण आता एकच मायनस आहे ना, म्हणून मायनस आहे. गुणाकार कसा झाला शिकून घ्या तुम्ही. वरचा पाडावर म्हणा 1 1 1, कारण याला अपूर्णांकांचा गुणाकार म्हणतात. कारण ह्या किमती आता अपूर्णांकात आहे, फ्रॅक्शन आहे. 1 1 1 आणि 2 2 4. 1 1 1 2 2 4, आणि एकच मायनस म्हणून मायनस. आणि याला बेरीज म्हणतात. पण याला बेरीज जरी म्हणायला असले तरी हे 1/2 मधून 1/2 डायरेक्ट वजा होईल ना, उत्तर 0 राहील. म्हणून डायरेक्ट 0x घ्या. जास्त विचार करायची गरज नाही. दिस इज अवर आन्सर. 1/2 असल्यामुळे वजाबाकी झाली आहे. 1/2 मधून 1/2 गेला किती उरला? 0. लक्षात घ्या. आता ह्या किमती तर आणखीच पुन्हा वेगळे आहे. वर्गमुळात या. अल्फा बरोबर 2 मायनस वर्गमुळात 5 आणि बीटा बरोबर 2 प्लस वर्गमुळात 5. असं जर का तुम्हाला अशा द्विपदीच्या भाषेत जर किमती दिल्या ना बाळांनो, अशा वर्गमुळाच्या भाषेत, तर मी तुम्हाला थोडी टेक्निक चेंज करायला लावतोय. इथे मी काय करतो? सूत्र लिहितो आणि मग वर्ग समीकरण काढतो. तर मी पहिल्यांदा सूत्र नाही लिहिणार. आता मी काय करतो? अल्फा प्लस बीटाची वेगळी किंमत काढून घेतो, अल्फा बीटाची वेगळी किंमत काढून घेतो, आणि मग सूत्र लिहितो. असं पण करू शकतो मी. प्रत्येक गणितात असं करू शकतो मी. पण ते प्रत्येक गणितात करण्यापेक्षा फक्त वर्गमुळाच्या गणितात तुम्ही असं करायचं. मी तुम्हाला आणखी गणित दाखवेल. हे 4 गणित त्यांचे, पण असे डबल वाले जे असतात ना, याला द्विपदी म्हणतात, याला बायनॉमियल म्हणतात. इथे वर्गमुळाचं चिन्ह आलेलं असतं. ह्या अल्फा आणि बीटाच्या ज्या किमती असतात का, या दोन्ही सेम किमती असतात. एक मायनसचं चिन्ह असतं, एक प्लसचं चिन्ह असतं. अशा वेळी तुम्ही ही टेक्निक वापरू शकता. तुम्ही सूत्र वापरण्याच्या अगोदर बेरीज आणि गुणाकार एकदा काढून घ्या. आता बेरीज कशी काढणार? अल्फाची किंमत 2 मायनस वर्गमुळात 5 आणि बीटाची 2 प्लस वर्गमुळात 5, आणि बेरीज करणार म्हणून मध्ये बेरीज चिन्ह द्या. आता हा वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 काय होतो? कट होतो. आणि हा 2 आणि 2 किती म्हणतो? 4. इथे एकदम बेरीज कशी झाली बघितली की मी. आता अल्फा बीटा सांगा. अल्फा किती तुमचा? 2 मायनस वर्गमुळात 5. आता कंसात द्यायची किंमत.
आणि 2 प्लस वर्गमुळात 5. आणि यांचा गुणाकार करण्याची टेक्निक काय असते? a मायनस बी ए प्लस बी असा फॉर्म्युला बनतो. म्हणून पहिल्याचं पण काय करायचं वर्ग आणि दुसऱ्याचं पण काय करायचं वर्ग, असं एकदम सिंपल. मग 2चा वर्ग किती 4, 5चा वर्ग किती 5, 4तून 5 गेला 1, मोठ्या संख्येचं चिन्ह. हे बघा गुणाकार करण्याचं टेक्निक कसं असतं? दोन्ही किमती अल्फा आणि बीटाच्या अशा ब्रॅकेटमध्ये घ्या. मग पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग, हे पहिलं वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग. हे मायनस प्लस वालं ब्रॅकेट असलं तरी असंच आणि प्लस मायनस वालं ब्रॅकेट असलं तरी असंच, म्हणजे मध्ये वजाचं चिन्ह येणार. कारण हा एक फॉर्म्युला आहे, a प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वाला. लक्षात घ्या, 2चा वर्ग मायनस वर्ग 5 या टाईपची गणित मी तुम्हाला आणखी दाखवतो. 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 5च, 4तून 5 गेला 1, मोठ्या संख्येचे काय चिन्ह. आणि आता सूत्र वापरायचं आणि किमती भरायच्या. एक्सचा वर्ग मायनस ही बेरजेची किंमत किती आहे 4 आणि हा अल्फा बीटाची किंमत किती आहे मायनस आहे. तर हे प्लस प्लस द्यायची गरज नाही, डायरेक्ट ही किंमत द्या. संपलं, असं वर्ग समीकरण बनलं. यांच्यापेक्षा हे थोडंसं वेगळं केलंय. इथं मी डायरेक्ट सूत्रात किमती भरल्या, कारण हे साध्या किमती होत्या. पण ही वर्गमुळावाल्या बायनॉमियल वाल्या किमती ना, तर असं करत जा. एकदा बेरीज वेगळी काढा, गुणाकार वेगळी काढा आणि मग हे करा. मी याची आणखी 2-3 गणित तुम्हाला करून दाखवणार आहे आणि मग होमवर्कला मी हेच गणित देणार आहे. हे बायनॉमियल वाले, यांचा अल्फा बीटा जरा वर्गमुळाच्या भाषेत असतो. 2 मुळं जेव्हा वर्गमुळाच्या भाषेत असतात ना बाळांनो, तेव्हा तुम्हाला मी गणिताची टेक्निक थोडी चेंज करायला लागते. जेव्हा साधी मुळं असतात 4, 5, -4, -3, -2, -1, 0, 5, त्यावेळी काय करायचं? सूत्र पहिल्यांदा लिहायचं मग किमती भरायच्या. इथं काय करायचं? आपण एकदा अल्फा प्लस बीटा वेगळा काढून घ्यायचा, अल्फा बीटाचा गुणाकार वेगळा काढून घ्यायचा आणि मग सूत्र लिहायचं. एकदम सिंपल टेक्निक आहे. बघा आता सांगा मला, इथं अल्फा किती तुमचा? अल्फा किती? 3 प्लस वर्गमुळात 5. बीटा किती तुमचा? बीटा किती दिलेला आहे तुम्हाला? बीटा दिलेला आहे 3 मायनस वर्गमुळात 5. दिसतंय ना तुम्हाला? मग इथे एकदा तुम्ही अल्फा प्लस बीटा वेगळा काढा, अल्फा गुणिले बीटा वेगळा काढा आणि मग तुम्ही सूत्र लिहा. ह्या 3 स्टेपचं गणित बनतंय. हे बघा एकदम इझी बनेल का? बघा तुम्ही, समजून घ्या तुम्ही. सांगा आता अल्फा प्लस बीटा म्हणजे अल्फाची किंमत घ्यायची अशी आणि ही बीटाची किंमत घ्यायची आणि मध्ये कशा चिन्ह द्यायचं? प्लसचं, कारण बेरीज करणार आहे ना तुम्ही. या 2 किमतीची बेरीज करा. मग हे दोघं काय होतं? प्रत्येक वेळा कट, कारण हा प्लस हा मायनस आहे. म्हणून हा 3 आणि 3 किती बनला? 6 झाली बेरीज. किती सिंपल आहे. जमेल का तुम्हाला? आता गुणाकार करताना मात्र ह्या दोन्ही किमती कंसात घ्या. कंसात 2 कंस लावायचे. पहिली किंमत 3 प्लस वर्गमुळात 5, दुसरी किंमत 3 मायनस वर्गमुळात 5. मग पहिल्याचा वेगळा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग. पहिला म्हणजे कोण? 3, दुसरा म्हणजे वर्गमुळात 5. 3चा वर्ग किती असतो? 9 आणि या 5चा वर्ग 5च असतो. वर्गमुळातल्या अंकाचा वर्ग तोच असतो. लक्षात ठेवा हे तुम्ही व्यवस्थित जरा. आणि मग 9तून 5 गेली 4. अशा ह्या 2 किमती काढल्या, एक अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटाची. हे सूत्र भरायचं. एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा किती आलाय तुमचा? 6 आणि हा अल्फा बीटा किती आलाय? 4. कोणता? 4 प्लस 4. चालू सूत्र. समजलं का वर्ग समीकरण कसं बनतंय? ह्या वर्गमुळाच्या किमतींचं लक्षात घ्या तुम्ही. हे मेन आहे, कारण असं परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. कारण हे थोडं वरच्या स्तराचं आहे. त्या सुट्ट्या अंकांचं पण महत्वाचंच आहे. ते पण प्रॅक्टिस करा, हे पण प्रॅक्टिस करा. तुम्ही काय करताय? वर्ग समीकरणांच्या मुळावरून वर्ग समीकरण तयार करताय. म्हणजे तुम्ही काय करताय? यू आर फॉर्मिंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय इट्स रूट्स. म्हणजे तुम्हाला रूट्स माहिती आहे आणि तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवताय. एकदम इझी. आणखी एक बघा लागलं असतं. सांगा अल्फा बरोबर 5 मायनस वर्गमुळात 7 आणि बीटा बरोबर 5 प्लस वर्गमुळात 7. एकदा तुम्ही अल्फा प्लस बीटा काढून घ्या. अल्फा प्लस बीटा वेगळा काढा बाळांना, अल्फा प्लस बीटा वेगळा काढा आणि अल्फा बीटा वेगळा काढा आणि मग सूत्र घ्या. एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा बरोबर 0. हे वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे बाळांना. आता सांगा अल्फा प्लस बीटा कसं काढणार तुम्ही? अल्फा किती तुमच्याकडे? 5 मायनस वर्गमुळात 7 आणि 5 प्लस वर्गमुळात 7 आणि मध्ये कशा चिन्ह द्यायचं? बेरजेचं. मग हे दोघं काय करायचे? कट. हे 5 आणि 5 किती करायचे? 10 झाली बेरीज. एकदम सिंपल. आणि गुणाकार करताना दोघांना काय लावायचा? ब्रॅकेट. पहिला ब्रॅकेट 5 वजा वर्गमुळात 7चा, दुसरा ब्रॅकेट 5 अधिक वर्गमुळात 7चा. मग 5चा वेगळा वर्ग करा आणि या वर्गमुळात 7चा वेगळा वर्ग करा आणि मध्ये कशा चिन्ह द्या? मायनसचं. 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 7च. 25 मधून 7 गेले खाली किती उरते? 18 आणि किमती बघा. एक्सचा वर्ग मायनस तो किती आलेला आहे? 10. हा किती आलेला आहे? प्लस 18 इज इक्वल टू 0. एकदम सिंपल आहे बघा. मी एक्स्ट्रा गणित करून दाखवतोय तुम्हाला. प्रॅक्टिस सेट मध्ये एकच गणित होतं ह्या टाईपचं, पण ही टाईप इम्पॉर्टंट आहे. मे बी आस्क्ड इन युअर एक्झाम. लक्षात ठेवा त्यासाठी. आणि हे एक बघा, हे थोडं वेगळंच आहे की अल्फा बरोबर वर्गमुळात 3 प्लस 5
आणि बीटा बरोबर वर्गमुळात 3 मायनस 5. राईट ना. आता तुम्ही पहिल्यांदा अल्फा प्लस बीटा काढणार, मग अल्फा गुणिले बीटा काढणार, लक्षात घ्या, आणि मग सूत्र लिहिणार एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा बरोबर 0. ओके. नाव अल्फा वर्गमुळात 3 प्लस किती आहे 5, आणि हा वर्गमुळात 3 मायनस किती आहे 5. मध्ये चिन्ह कशाचं आहे बेरजेचं, पण कट कोण होणार आहे आता 5 5, म्हणून वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 3 आणि 3 6 नका करू. आता यांची बेरीज 3 आणि 3 6 नाही होत, जशी यांची बेरीज 5 आणि 5 किती झाली 10, कारण हे 6 अंक आहे. पण या वर्गमुळात आणि त्यांची बेरीज अशी होत असते बाळांनी, वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 2 वर्गमुळात 3 एवढा फरक आहे फक्त. नाही तर काही लोक याला वर्गमुळात 6 करायला बसले, तशी करू नका बेरीज, अशी करा. आणि इकडे ब्रॅकेट तसंच आता आपलं नेहमीसारखं लक्षात घ्या. तुम्ही गुणाकाराच्या वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, वेगळ्या वेगळ्या किमती लिहून ब्रॅकेट लावा. आणि मग सूत्र काय, पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग. पहिला कोण वर्गमुळात 3, दुसरा कोण 5, वर्गमुळात 3 चा वर्ग 3, 5 चा वर्ग 25, 25 मधून 3 गेले आणि उरले 22, मोठ्या संख्येचं चिन्ह झालं या दोन किमती. आता बघा एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स मायनस अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटा 2 वर्गमुळात 3 आलेला आहे, आणि हा किती आलेला आहे -22 आला, तर -22 लिहा. एकदम इझी. बघा नीट समजून घ्या. तुम्ही गणित मी 3 तुम्हाला दाखवले आणि तुम्हाला 2 गणित होमवर्कला देतो. लक्षात घ्या, मी होमवर्कला 2 गणित तुम्ही करून दाखवा. एक्स्ट्राचे गणित घेतोय आपण, हे 2 मुळे देतोय मी तुम्हाला समजायला. 3 प्लस वर्गमुळात 5, 3 मायनस वर्गमुळात 5 1, आणि 7 प्लस वर्गमुळात 2 आणि 7 मायनस वर्गमुळात. हे 2 गणित तुम्ही करा. ओके. सेटमध्ये सगळे 7 प्रश्न आहे बाळांनो. आतापर्यंत 4 झाले आणि 4 तुम्हाला मेन व्यवस्थित जमले पाहिजे. आता हे जे राहिलेले 3 प्रश्न आहे ना, ते एकदम म्हणजे वरच्या स्तराचे क्वेश्चन आहे. म्हणजे जो परीक्षेला सगळ्यात 4 मार्काचा मोठा प्रश्न विचारला जातो ना, तो अशा टाईपचा असतो आणि स्टारवाले आहे बघा. त्याच्यामुळे हे प्रश्न युनिक असतात. हे प्रश्नांची मी प्रॅक्टिस नाही घेऊ शकत तुमची. मी हे गणित तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हे गणित तुम्ही पुन्हा सोडवा. ओके. असे माझ्याकडे 3 प्रश्न आहे आता, 5वा 6वा 7वा. हे तिन्ही प्रश्न युनिक आहे. हे तिन्ही प्रश्न तुम्ही चांगले वाचा, याचा सराव करता येऊ शकतो, नो डाऊट. पण आपण काही याची प्रॅक्टिस आता नाही घेऊ शकत. तुम्ही जेव्हा क्लासला याल तेव्हा मी याच्या आणखी काही वेगळे वेगळे गणित तुम्हाला देऊ शकेल. आता तुम्ही हेच गणित 3 चांगले लक्षात ठेवा, कारण आपली जी परीक्षा होणार आहे आता वर्ग समीकरण धड्यावरती, कारण आता एकच प्रॅक्टिस सेट राहिलेला आहे, आपला धडा संपू लागलेला आहे. त्याच्यानंतर आपण टेस्ट घेऊ. तिथे असे स्टारवाले जे प्रश्न असतात ते तुम्हाला आवर्जून करावे लागणार, कारण ते 4 मार्काला विचारले जातात. ओके. तर हा बघा आता तुम्ही, हे काय बोलताय, हे तुमच्याकडे वर्ग समीकरण आहे आणि याच्या मुळांची बेरीज ही त्याच्या गुणाकाराच्या कशी आहे दुप्पट. म्हणजे त्यांनी देऊन काय ठेवलं आपल्याला, याची मुळं कोणती असतात अल्फा बीटा, त्यांची बेरीज ही मुळांचा जो गुणाकार आहे ना अल्फा बीटा त्याच्या कशी दुप्पट. हे वाक्य त्यांनी दिलेलं आहे आपल्याला, हे वाक्य त्यांनी दिलेलं आहे. याचा तुम्ही वापर करा की मुळांची बेरीज ही मुळांच्या गुणाकाराची कशी आहे दुप्पट. याला मुळांची बेरीज म्हणतात, कारण कोणत्याही वर्ग समीकरणाची जी 2 मुळं असतात त्यातल्या एका मुळाला अल्फा म्हणतात, एका मुळाला बीटा म्हणतात. हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तर त्या मुळांची बेरीज ही मुळांच्या गुणाकाराची कशी आहे दुप्पट. हे विधान तुम्ही वापरा आणि गणित सोडवा. आता गणित सोडवताना काय करावं लागतं, इंग्लिशमध्ये बघा सम ऑफ द रूट्स याला म्हणतात इज डबल देअर प्रॉडक्ट. म्हणजे प्रॉडक्टच्या कशी आहे डबल. प्रॉडक्ट काय अल्फा बीटा त्याचे डबल आहे. आता काय करायचं असतं, सिंपली एकदम या इक्वेशन मध्ये ह्या किमतीला ए म्हणतात, या किमतीला बी म्हणतात, या सुट्ट्या किमतीला सी म्हणतात. त्या किमती लिहून घ्यायच्या. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू -4k. लक्षात ठेवा, ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू -4k, सी इज इक्वल टू पूर्ण किंमत k प्लस 3. कारण हा सगळाच कॉन्स्टंट अंक आहे. आता हा पूर्ण केच्या भाषेतच आहे, कारण केच काढायचं आहे आपल्याला. आता आपण ह्या विधानाचा वापर करू, त्यांच्या अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा ची दुप्पट कसं आहे सांग. मग आम्ही सूत्र वापरू. अल्फा प्लस बीटाचं सूत्र -b/a आपण घेतलंय बघा. मुळांच्या बेरीजचं हे सूत्र आहे -b/a आणि हे गुणाकाराचं सूत्र आहे c/a. राईट ना. तर असं दोघांचा छेद a असेल तर तो छेद काय होतो कट. मग -b बरोबर काय येतं 2c. हे लक्षात आलं का तुमच्या. हे त्यांनी दिलेलं विधान आहे. दिस इज युअर गिवन. मुळांची बेरीज ही मुळांच्या गुणाकाराची कशी आहे दुप्पट. हे त्याचं सूत्र आहे. हे की मला पाठ पाहिजे. अल्फा प्लस बीटाचं सूत्र आहे -b/a आणि अल्फा बीटाचं सूत्र आहे c/a. ए बिकम कॅन्सल. आता हा मायनस आणि हा बी कोण आहे -4k ब्रॅकेट मध्ये घ्या. 2 आणि सी कोण आहे k प्लस 3. आता इकडे डबल मायनस 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 काय होतं कट 4k आणि 2 ने लिहिलं तर 2k प्लस 2 3 6. आता साईड चेंज करावं लागेल. हे 2k इकडे आलं म्हणजे असं 4k आणि हे प्लस 2k इकडे -2k बरोबर 6. मग 4k प्लस 2k गेले 2k बरोबर 6. k बरोबर 6/2, k बरोबर 3.
एकदम सिंपल आहे बघा, एकदम सिंपल. ह्याचा वापर करतोय मी, हे तुम्हाला गिवन आहे ना, याचा वापर करतोय मी. गिवन पक्ष हे दिलेलं तुम्हाला समजा दिलंय ना, हे याचा वापर केला बघा. हे सूत्र पाठ ठेवा फक्त. हा ए कट होतो बरोबर, इकडे तिकडे छेद सारखा असेल तर तू छेद कट होतो. मग मायनस बी इज इक्वल टू 2c. मग मायनस बी ची किंमत 2c ची किंमत, हे दोन्ही मायनस मायनस कट आणि इकडे 2 ने मल्टिप्लाय केले 2k, 2 3 6, मग प्लस 2k इकडे येऊन मायनस 2k आणि असं एकदम सिंपल असेल. चला बघा, आता पुढचा एक प्रश्न आहे 6वा. मी आताच बोललो होतो की 5वा, 6वा आणि 7वा हे सगळे प्रश्न स्टार वाले. ह्या प्रश्नांची जास्त प्रॅक्टिस आपण घेऊ शकत नाही. हे प्रश्न तुम्हाला तशाच तसे जमले पाहिजे. तरी पण हा प्रश्न मी तुमच्याकडून सराव करून घेणार आहे. इथं काय करता येते, आपल्याला एक क्वाड्रेटिक इक्वेशन देत आहे आणि त्या क्वाड्रेटिक इक्वेशनची जर रूट्स अल्फा आणि बीटा असतील, ते जर अल्फा आणि बीटाच असतात बाय डिफॉल्ट, तर तुम्ही ह्या दोन किमती काढा. या दोन किमतीमध्ये एक अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढायचं आहे आणि एक अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काढायचं आहे. तर याच्या अर्ध्या गणिताचा आपण ऑलरेडी सराव केलेला आहे. त्याच्या पुढचं गणित तुम्हाला थोडंसं शिकायचं आहे. एकदम इझी बघा. सांगा मला कोणतं इक्वेशन आहे तुमच्याकडे दिलेलं, y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0 दिलेलं की नाही. याच्यावरून तुम्ही एबीसी काढून घ्या. ए बरोबर 1, बी बरोबर -2 आणि सी बरोबर -7. नंतर अल्फा एबीसीच्या किमती काढल्या. हे बघा, तुम्ही या गणिताची आपण अगोदर ऑलरेडी प्रॅक्टिस केलेली, पण आपण काय काढलं होतं, फक्त अल्फा प्लस बीटा काढलं होतं आणि अल्फा गुणिले बीटा काढलं. पण इथं प्रश्न थोडासा हटके विचारतात. त्यांनी काय केलं, या वर्ग समीकरणासाठी तुम्ही अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची पण किंमत काढा आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची पण किंमत काढा. तर हे गणित तुम्हाला हे काढून हे असे दोन सूत्र तुम्हाला नवीन पाठ करावे लागणार. हे गणित इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला 4 टप्प्यात हे गणित करता येईल. पहिला अल्फा प्लस बीटा काढा, मायनस बी अपॉन ए, मायनस ब्रॅकेट ब्रॅकेट सांगा बी म्हणजे किती -2, ए म्हणजे किती 1, दोन्ही मायनस 1 ने 2 ला भागलं उत्तर 2 मायनस कट, त्याला तुमचा अल्फा प्लस बीटा. राईट. आता तुम्ही अल्फा बीटा काढा, सी अपॉन ए सांगा सी किती तुमचा, सी किती तुमचा -7, ए किती आहे 1, भागलं उत्तर 7च येणार, पण चिन्ह राहणार आहे. इथे 2 चिन्ह होते म्हणून चिन्ह राहिलं नाही, एकच चिन्ह असेल तर चिन्ह राहणार. असं तुम्हाला एकदा अल्फा प्लस बीटा काढावं लागेल, एकदा अल्फा बीटा काढावं लागेल. या दोन किमती त्यांनी काढायला सांगितलेल्या नाहीये तरी काढावं लागेल या गणितामध्ये, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा. आणि मग तुम्ही त्यांचं गणित करू शकता, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. यासाठी पण तुम्हाला फॉर्म्युला पाठ करावा लागेल. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर साठी अल्फा प्लस बीटाचा वर्ग -2 अल्फा बीटा हे सूत्र तुम्हाला पाठ करावं लागेल. अल्फा प्लस बीटाचा वर्ग -2 अल्फा बीटा हे सूत्र आहे याचं. मग अल्फा प्लस बीटाचा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग, 2चा, कारण अल्फा प्लस बीटाची किंमत 2 आलेली आणि अल्फा बीटाची किंमत किती आलेली आहे -7. त्या दोन्ही किमती सबस्टिट्यूट करा. ते बघा, अल्फा प्लस बीटा आपण वर काढून ठेवलं 2 आलं, अल्फा बीटा आपण -7 काढलेले. हे तुम्हाला येतं, अर्धा गणित तुम्ही शिकलेले आहे ऑलरेडी. हे तुम्हाला पुढचा पाठ दाखवतोय. त्यासाठी तुम्हाला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचं हे सूत्र पाठ करावंच लागेल. अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग बरोबर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा. आता किंमत 2चा वर्ग 4 आणि याचा गुणाकार बेस आहे 14, पण 2 मायनस 2 प्लस, मग 14 4 किती 18 झालं एक उत्तर. तसंच घन काढायचं, घन पण काढता येईल. घनासाठी सूत्र मात्र कोणतं पाठ करावं लागेल, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा घन -3 अल्फा बीटा आणि ब्रॅकेटमध्ये परत एकदा अल्फा प्लस बीटा. एवढं लांब लचक सूत्र आहे घनाच्या बेरजेचं. हे वर्गाच्या बेरजेचं सूत्र आहे, अल्फा प्लस बीटाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा. मग किमती भरा, उत्तर काढा. हे घनाचं. आता अल्फा प्लस बीटाची किंमत परत एकदा किती तुमच्याकडे 2, मग 2चा घन -3 अल्फा बीटाची किंमत -7 आणि अल्फा प्लस बीटाची किंमत परत एकदा 2. आता 2चा घन किती येतो 8. इथून पुढे चिन्ह बघा किती दिसत आहे 2 म्हणून प्लस द्या, 2 मायनसचं प्लस करा, 3 मायनसचं मायनस करा, एका मायनसचं मायनसच ठेवा आणि पाडा बघा. 3 7 21, 21 दुने 42 आणि मग 42 आणि 8 किती 50 झाले. अल्फा घन प्लस बीटा. फक्त काहीच नाही बाळांनो, हे सूत्र पाठ करावं लागेल. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचं हे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा हे सूत्र आहे. किमती भरा, उत्तर काढा. आणि हे घनाच्या बेरजेचं सूत्र आहे, अल्फा प्लस बीटाचं घन -3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा. हा लक्षात ठेवा. पण हे काढण्याच्या अगोदर तुम्हाला हे काढावं लागेल बरं का, अल्फा प्लस बीटा -b अपॉन a आणि अल्फा बीटा c अपॉन. एकदम इम्पॉर्टंट गणित आहे, मे बी आज युअर एक्झाम. त्यासाठी मी 2 गणित तुम्हाला दिले की हे जे वर्ग समीकरण आहे याच्यासाठी तुम्ही ही वर्गांची बेरीज फाइंड आउट करा आणि हे एक वर्ग समीकरण आहे याच्यासाठी पण हे 2 गणित करा. पण हे 2 गणित करण्यासाठी हे सूत्र तुम्हाला पाठ करावे लागेल आणि या सूत्रांच्या अगोदर तुम्हाला याचा अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा काढावा लागेल. लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि ते 2 गणित तुम्ही होमवर्कला घ्या आणि हे करून दाखवा. ओके.
शेवटचा प्रश्न, 7वा प्रश्न. मग आज आपला सराव संच 2.5 संपेल बाळांनो. मोठा प्रॅक्टिस सेट आहे हा, याची जरा चांगली तयारी करा हा. ओके. आणि याचा 5वा, 6वा, 7वा प्रश्न हा युनिक प्रश्न आहे. याच्यासाठी जास्त काही नाहीये, ते फक्त परत परत गणित तुम्ही वाचवा. तरी पण मी तुम्हाला 6व्या प्रश्नासाठी 2 गणित होमवर्कला दिलेले, ते तुम्ही सोडून मला दाखवा. ओके. आता हा 7वा प्रश्न वाचवा. खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर के ची किंमत काढा. म्हणजे द रूट्स ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. म्हणजे काय, हे जे वर्ग समीकरण दिलेले आहे का, याची मुळं ऑलरेडी वास्तव व समान आहे, याची मुळं रिअल अँड इक्वल आहे, तर तुम्ही के काढून टाका. उलटा प्रश्न म्हणतात त्याला. आता या गणिताला स्टार्ट कसं करायचं बघा. ए बरोबर फाइंड आउट करा. ए बरोबर 3, बी बरोबर के आणि सी बरोबर 12. राईट ना. आणि आता तुम्हाला माहिती आहे की या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहे, हे तुम्हाला त्यांनी विधान दिलेले आहे. त्यांनी स्वतः सांगून ठेवलेले आहे की या वर्ग समीकरणाची मुळे कशी म्हणतात ते वास्तव व समान. बरोबर. म्हणजे काय, रूट्स आर रिअल अँड इक्वल त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. आता रूट्स आर रिअल अँड इक्वल बोलताय ना ते, पण तुम्हाला माहिती का रूट्स रिअल अँड इक्वल कधी असतात, जेव्हा डेल्टाची किंमत किती असते 0. म्हणजे उलटा प्रवास म्हणतात त्याला. डेल्टा 0 याचा अर्थ डेल्टाचं सूत्र 0, आणि डेल्टाचं सूत्र जर 0 असेल तर तुम्ही डेल्टाच्या किमती भरा. बीचा वर्ग म्हणजे के चा वर्ग -4, ए म्हणजे किती 3, सी म्हणजे किती 12 बरोबर 0. मग केचा वर्ग केचाच वर्ग, आणि इकडे गुणाकार करा याचा, तर 4 3 12, 12 आणि 12 गुणलं तर 144 असं आलं. आणि आता याला अवयव पद्धतीने सोडू शकता तुम्ही. याला वर्गांची वजाबाकी म्हणतात बघा. एक तर मी याला अवयव पद्धतीने पण सोडू शकतो, नाही तुम्ही काय करणार, आता हे वजा तिकडे जाऊन प्लस करणार आहे. आता कारण त्यांनी काही अट घातली नाही आपल्याला की अवयव पद्धतीने सोडवा, म्हणून आपण काय करणार, हे वजा 144 डायरेक्ट तिकडे सोडवणार बरोबरच्या पलीकडे, आणि वर्गमूळ काढून घेणार. टेकिंग स्क्वेअर रूट आठवतं का, वर्गमूळ काढता येतं असं वर्गावाल्याचं वर्गमूळ काढू, तर तुम्हाला उत्तर येईल बरोबर ±12 झालं. कारण वर्गमूळ 2 प्रकारचे असतात ना, एक +12 पण असतो, एक -12 पण असतो. एकदम इझी बघा. कारण त्यांनी आपल्याला या वर्ग समीकरणाची मुळे स्वतःहून वास्तव व समान दिलेली, म्हणून आपण डेल्टा 0 घेणार, डेल्टाचं सूत्र 0 घेणार, सूत्रात किमती भरणार, किमतीचं उत्तर काढणार. आता हे वजा 144 तिकडे जाऊन प्लस करणार आणि उत्तर काढणार. एकदम इझी. तसंच दुसरं गणित इथं थोडंसं एक्सप्लेन, म्हणजे आपल्याला थोडंसं या गणिताला एक्सपांड करावं लागेल. kx ने याला पुन्हा तर kx चा वर्ग बनेल, kx ने याला पुन्हा तर 2kx बनेल, आणि +6 बरोबर 0. आता याला तुम्ही a म्हणणार, याला b म्हणणार आणि याला c म्हणणार. हे बघा kx ने याला गुणलंय आपण, k जशाच तसा x चा वर्ग, इकडं k पण जशाच तसा, x पण जशाच तसा, 2 पण जशाच तसा, 2kx गुणाकार समजून घ्या. मग a बरोबर काय k, b बरोबर काय -2k, आणि c बरोबर काय 6. परत आपल्याला ही माहिती आहे, या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहे, वास्तव व समान आहे. हे त्यांनी दिलेले आहे आपल्याला, स्वतःहून विधान दिलेले आहे प्रश्नामध्ये की रूट्स आर रिअल अँड इक्वल. आता जर रूट्स रिअल अँड इक्वल असतील ना, तर त्याचाच अर्थ तुम्हाला माहिती आहे. त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की डेल्टा काय आहे 0. डेल्टा 0चा अर्थ काय आहे की बीचा वर्ग वजा 4 AC काय आहे 0. मग किमती भरा ना तुम्ही. ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट सांगा. ब्रॅकेट बी म्हणजे कोण -2k, ए म्हणजे कोण k, सी म्हणजे कोण 6. आता 2k चा वर्ग 4k चा वर्ग येतो, 2 चा 4 k चा वर्ग, एकच मायनस म्हणजे मायनस, 4 चा 24k. बरोबर ना, इथपर्यंत कळलं. आता याच्या पुढे आपण याला याच्यासारखं नाही सोडू शकत, जसं हे वजा 144 तिकडे 2 प्लस केले मग वर्गमूळ काढला, हे तसं नाहीये. याला मी अवयव काढणार. आता हे 2 पदावाले गणित शिकलो होतो बघा आपण अगोदर, आठवत असेल तुम्हाला. कॉमन काढा, 4च्या पाड्या देतात, केच्या पाड्या देतात, असं पाडा. मग हे 4 कट के उरतं, आणि 4 × 24 आठवतं का तुम्हाला अवयव पद्धत. आता 4k बरोबर 0 घ्या, आणि k -6 वेगळं 0 घ्या. हे शिकलोय आपण हे 2 पदावाला, लक्षात ठेवायचं. मग k बरोबर 0/4, आणि इकडे k बरोबर फक्त 6. मग k बरोबर 0/4 म्हणजे 0च, आणि इकडे k बरोबर 6. किमती काढायची होती आपल्याला k ची. एकदम इझी बघा. इथून पुढे त्याला अवयव पद्धतीने सोडवलं आपण.
हे 4च्या पाड्यात येतं म्हणून 4 आणि के सारखे म्हणून के. मग 4 के ने यांना दोघांना भागलं की हे येतं आणि असं काही केलं चालायचं. एकदम इझी. हे दोन गणित तुम्ही परत एकदा सोडून बघा आणि मग जमेल तुम्हाला. आता संपलाय आपला सराव संच 2.5. उद्या आपण सराव संच 2.6 बघणार आहोत. पण मी तुम्हाला सांगेल की सराव संच 2.6 जर तुम्हाला यावा असं वाटत असेल तर ते शाब्दिक गणित आहे आणि शाब्दिक गणितांसाठी वर्ड प्रॉब्लेमसाठी तुम्हाला अवयव पद्धत आली पाहिजे, फॅक्टरायझेशन मेथड. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की तुम्ही परत एकदा प्रॅक्टिस सेट 2.2 चांगला बघा, सराव संच 2.2 बघा आणि मग तुम्ही उद्याचा सराव संच शिकायला बसा. ओके.